नमस्कार, आपण पाहत आहात यूसीएन न्यूज आणि यूसीएन न्यूजच्या विशेष या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. माध्यम म्हणजेच मीडिया. या माध्यमांना समाजाचा आरसा म्हणून ओळखलं जातं. देश दुनियेत घडणाऱ्या घडामोडी, बातम्या किंवा इत्तमभूत माहिती जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम ही माध्यमं करत असतात. समाज प्रबोधनाचं कामही या माध्यमांनी केलं आहे आणि आताही करत आहेत. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्र हेच एक मुख्य माध्यम होतं. त्यानंतर रेडिओ आले, आकाशवाणी आली, TV आले, दूरचित्रवाणी आली, न्यूज चॅनल्स आले आणि सध्याच्या काळात सोशल मीडियासुद्धा आलेला आहे. अशात मग अनेक प्रश्न उद्भवतात. या मेनस्ट्रीम असलेल्या माध्यमांनी आपलं अस्तित्व टिकवलं आहे का? सोशल मीडियाचा वापर कसा होतोय? किंवा या माध्यमांची विश्वासार्हता आजही टिकून आहे का? या आणि अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओत आहेत नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर मोईज मन्नन हक. सर, यूसीएन न्यूजच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. माध्यमं जसं आपण म्हणतो, आधी प्रिंट मीडिया, देन इलेक्ट्रॉनिक मीडिया आलं. ही दोन मेनस्ट्रीम मीडिया म्हणून आपण ओळखतो. आता सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. अनेक न्यूज चॅनल्स आहेत मोठमोठे, ते सुद्धा वेब पोर्टल्सकडे वळत आहेत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आज माध्यमांची काय स्थिती आहे? कोणत्या स्थितीत ही माध्यमं किंवा मीडिया आहे? एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेव्हा माध्यम हा शब्द वापरतो या डिस्कशनमध्ये, तर एक गृहीत धरून की हे समाचार माध्यमबद्दल आपण बोलतोय. कारण जनमाध्यम आपण म्हटलं तर फिल्म्स आणि बुक्स वगैरे पण त्याच्यात येतो, पण आपण समाचार माध्यमबद्दल बोलतो. दुसरं एक म्हणजे हे क्लिअर करून घ्यावं आधीच की सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, सोशल मीडियाला मी माध्यम, जनमाध्यम किंवा समाचार माध्यमात मोजत नाही. डिजिटल स्पेसमध्ये आहेत न्यूज माध्यम, पण त्याला आपण डिजिटल न्यूज माध्यम म्हणू. सोशल मीडिया हा स्ट्रिक्टली न्यूज मीडियम म्हणून आपण ओळखलं जात नाही. सध्याची स्थिती अशी, जर त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर काही मी आकडे देतो जेणेकरून ते जो बॅकग्राऊंड आहे तो स्पष्ट होईल. प्रिंटबद्दल बोललो आपण जर, तर 2021 साली न्यूजपेपर्स म्हणजे वर्तमानपत्र आणि नियतकालिके, पिरियॉडिकल्स याची भारतात संख्या 1,45,000च्या वर होती. जे रजिस्टर्ड आहे ते 2021ला 1,45,000. 2011मध्ये 82,222 होते. हे स्पष्ट आहे की याच्यात वाढ झालेली आहे. उत्पन्नाच्या जेव्हा आपण म्हणतो उत्पन्नाबद्दल, तर अलीकडच्या कोविडच्या काळात आपण असं वारंवार ऐकलं की याची खप कमी झाले, प्रिंटचे न्यूजपेपरचे प्रिंट कमी झाले वगैरे. परंतु आता जे फिकीचे आकडे आहेत काही माझ्याकडे, की मागच्या फर्स्ट क्वार्टर 21च्या फर्स्ट क्वार्टर आणि 22च्या फर्स्ट क्वार्टरचं जर कंपॅरिझन केलं आपण, तर 15 ते 20% वाढ झालेली आहे उत्पन्नात, रेव्हेन्यूमध्ये. कुठे? प्रिंटमध्ये. टेलिव्हिजनबद्दल आपण म्हटलं तर अगेन फिकीची एक रिपोर्ट आहे की 2024 पर्यंत टेलिव्हिजन विल कॉन्स्टिट्यूट 40% ऑफ द इंडियन मीडिया मार्केट. म्हणजे त्याच्यातही ग्रोथ आहे. तो जो फिगर आहे, रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये प्रिंटला 13% दिलं आहे त्यांनी. 24 पर्यंत 13% मार्केट प्रिंटचं राहील, पण 13 इज सिग्निफिकंट. इंटरनेट जर आपण त्याच्याबद्दल बोललो तर 2020 ते 2025 मध्ये 45% वाढ एक्सपेक्टेड आहे. 45%. म्हणजेच 2025 सालपर्यंत 90 कोटीची संख्या इंटरनेटवर राहील. तर ही आहे सध्याची माध्यमाची परिस्थिती, आकडेवारी. म्हणजे आपलं असं म्हणणं नाही आहे की प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठे मागे पडलेला आहे, असं आपण म्हणणार नाहीत. मागे हा रिलेटिव्ह शब्द आहे. कारण माध्यम फक्त सर्क्युलेशनने किंवा रेव्हेन्यूनी आपण ते मोजलं जाऊ समाचार माध्यम आपण म्हणतो लोकतंत्राचा चौथा स्तंभ आहे. तर
फक्त आकडे जे आहेत हे मी पर्स्पेक्टिव्हसाठी दिले, परंतु एक जो इंटँजिबल आहे माध्यमाचा तो आहे इम्पॅक्ट. तर काही वर्तमानपत्र, काही चॅनल असे आहेत ज्यांची TRP किंवा व्ह्युअरशिप किंवा सर्क्युलेशन कमी असला तरी त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. म्हणजे विश्वासार्हता त्यांची काय? इंडियन एक्सप्रेसमध्ये मी 8-9 वर्ष होतो आणि मी ही अनुभवलं आहे की तुमचे आकडे जरी सर्क्युलेशनचे कमी असले तरी तुमचा इम्पॅक्ट जो होतो, आता इम्पॅक्ट कुठे, तर इम्पॅक्ट शासनकर्त्यावर, इम्पॅक्ट राजकीय माणसांवर, इम्पॅक्ट जे डिसिशन मेकर्स वेगवेगळे आहेत त्यांच्यावर, आणि रिॲक्शन फ्रॉम द पब्लिक ऑल्सो. म्हणजे तो घरी विकत घेत नसेल परंतु तो लायब्ररीत जाऊन किंवा ऑफिसमध्ये जाऊन तो आवर्जून तो जो काही वर्तमानपत्र मी नाव घेतलं पण तो वाचतो. व्हाय? बिकॉज त्याची जसं तुम्ही म्हटलं विश्वासार्हता आहे, साख आहे. तर हे जो प्रवास आहे, मी जेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये होतो किंवा त्याच्या आधी हितवादमध्ये तर तेव्हा टेलिव्हिजन त्या काळात आला. टेलिव्हिजन आल्यावर असं संपादक वगैरे जे मंडळी होती ते थोडेसे घाबरले हादडून की आता आपला वी आर फिनिश्ड. परंतु काय झालं की वेगवेगळ्या स्पेसेस क्रिएट झाले आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सनी, वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांनी आपापली स्पेस घेतली. तर ब्रेकिंग न्यूज जर टेलिव्हिजनची स्पेस होती तर मागची न्यूज ही प्रिंट मीडियाची स्ट्रेंथ झाली. विश्वासार्हता ही प्रिंट मीडियाची स्पेस झाली. आता डिजिटल जो आहे नवीन आहे तो जेल झालेला अजून नाही आहे, कारण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमुळे डिसरप्शन झालेलं आहे. टेक्नॉलॉजीमध्ये आता तुम्हाला व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, इमर्सिव्ह जर्नलिझम, सिटिझन जर्नलिझम, ब्लॉग्स हे सगळे म्हणजे सेटल व्हायचे आहेत. सेटल कोण व्हायचे आहेत? तो जो उपभोक्ता आहे आणि जो विज्ञापनदाता आहे. तर याच्याबद्दल थोडंसं नाही, पण कन्फ्युजन आहे. म्हणतो जसं आपण आता स्पष्ट केलं की सोशल मीडिया इज नॉट अ पर्टिक्युलर समाचार माध्यम, पण लोकांचा वापर जो आहे सोशल मीडियाचा करतो आपण किंवा न्यूज चॅनल्सचा आपण पाहिलं, एखाद्या वेळेस ब्रेकिंग चॅनलवर यायच्या आधी त्यांच्या ट्विटर हँडलवर असते किंवा फेसबुक मीडियमवर असते किंवा अशा. तर लोकांचा सोशल मीडियाचा वापर असल्यामुळे त्यांना तिथूनच जास्त माहिती मिळते आहे किंवा बातम्या ते घेतात आहे. ते हे योग्य आहे का? एक स्पष्ट करतो, तुम्ही आता असं म्हटलं इन्फॉर्मेशन किंवा बातम्या, पण ते किंवा नाही आहे. इन्फॉर्मेशन आणि बातमी हे दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत. त्यांना जे मिळते ते इन्फॉर्मेशन आहे. ते मी तेच सांगते तुम्हाला की जो उपभोक्ता आहे ही इज मॅच्युअरिंग विथ द मीडियम. ओके, व्हेरी सून ही विल बी एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन इन्फॉर्मेशन अँड न्यूज. तोपर्यंत हे सगळं कन्फ्युजन राहील. पण त्यांना ही इज नॉट न्यू टू न्यूज. त्याच्यासमोर वर्तमानपत्र ऑलरेडी आहेत. वर्तमानपत्राचे एडिशन पण आहेत, न्यूज वेब पोर्टलसुद्धा आहेत, बरोबर आहे. तर त्यांना इन्फॉर्मेशन आणि याच्यातला फरक हे मी माझ्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही का बरं आले या कोर्सला, की इन्फॉर्मेशन कोणी देऊ शकतो पण बातम्या फक्त तुम्ही देऊ शकता. कारण तो तुम्हाला माहिती आहे की त्यांना काय, पाठकांना काय उपयोगी आहे आणि ते अग्रक्रम लावून तुम्ही त्यांच्यासमोर मांडतात. ह्याच्या काय आहे सोशल मीडियाचं आणि एकंदरीत डिजिटल स्पेसचं, की आपण वारंवार म्हटलं आहे की इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेलं आहे. इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणजे इतकी माहिती, इतकं काही कंटेंट त्याच्यावर आहे दॅट पीपल आर कन्फ्यूज नाव व्हॉट टू बिलीव्ह, व्हॉट नॉट टू बिलीव्ह. त्याच्यामध्ये मग आता तुम्ही पाहत असाल की दोन प्रकार इव्हॉल्व्ह झालेले आहेत. एक आहे ॲग्रिगेशन ऑफ न्यूज आणि दुसरा आहे क्युरेशन ऑफ न्यूज. ॲग्रिगेशन म्हणजे तो काही ॲपचं मी नाव घेत नाही, जे इकडनं तिकडनं ते गोळा करून ते प्लॅटफॉर्मवर यांना देतात. दुसरं क्युरेशन म्हणजे मला नेमकं काय हवं आहे, तर माझी जी सर्च हिस्ट्री आहे किंवा माझी जी वागणूक आहे ती ओपन आहे. बरोबर, आय एम अ ओपन बुक. मला असं वाटतं की फक्त मी आणि माझा मोबाईल इंटरॅक्ट करतोय, पण तसं नाही आहे. ते लोकांना समजायला पाहिजे की यू आर अन ओपन बुक. तुमची जी हॅबिट्स आहे, तुमची जी सर्च हिस्ट्री आहे, याच्यावरून तो एक तुमची पर्सनॅलिटी क्रिएट होते सायबर स्पेसमध्ये. आणि क्युरेशन म्हणजे तेच ते तुम्हाला देतात. नाही, दिस इज व्हेरी व्हेरी डेंजरस. याला आम्ही आमच्या भाषेत इको चेंबर म्हणतो. ओके,
किंवा फिल्टर बबल म्हणतो. इको चेंबर म्हणजे मला जे आवडते तेच फक्त मला पाहायला मिळेल याच्यावर. वर्तमानपत्रात तसं नव्हतं. तुमच्या विरुद्ध जे आयडिओलॉजी आहे किंवा तुम्हाला जे नापसंत व्ह्यू आहे तेही तुमच्यासमोर मांडलं जाते. इथे काय होतं, द अल्गोरिदम्स, द सॉफ्टवेअर इट सेल्फ रिस्ट्रिक्ट्स यू टू ओनली व्हॉट यू लाईक. तर अमुक विचारधाराच्या मी आहो, 2-4 वेबसाईट मी अमुक विचारधाराचे सर्च केले की माझ्यावर तो थप्पा लागून जाते. म्हणजे तर अल्गोरिदम मला तसं माझ्या हिस्ट्री पर रेकग्नाईज करते आणि मग तेच ते मला दिसायला मिळते. सो आपला जो भारतीय विचार आहे, गीतेचाही विचार आहे की लेट गुड थॉट्स कम टू यू फ्रॉम ऑल डायरेक्शन्स, हे आता बंद झालं आहे. नाही तर याच संदर्भात असा एक प्रश्न उपस्थित होतो की जसं फेक न्यूज या कोविडच्या काळात एक जाणवलं की अनेक वेब पोर्टल्स उभे झाले आणि अनेक न्यूज फेक न्यूज किंवा त्यावरून प्रसारित व्हायला लागल्या. तर IBचं कधी म्हणजे प्रसारण आणि सूचना मंत्रालयाचं यावर नियंत्रण आहे का, किंवा यावर नियंत्रण आणण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का मंत्रालयानं? प्रयत्न केले आहेत, पण त्याला मला तो शब्द प्रयत्न म्हणजे काय आहे की फायर फायटिंग अप्रोच आहे. पॉलिसी अप्रोच कमी दिसतोय आणि फायर फायटिंग अप्रोच जास्त. आता परवाच्या दिवशी काही 20-22 यूट्यूब चॅनल्स आणि याला बॅन केलं. ठीक केलं, बरोबर आहे. ते जर तो अँटी नॅशनल आणि हे आपसात लोकांमध्ये करणारे काही कंटेंट असेल तर त्याला बॅन करायला पाहिजे, पण कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे जो पब्लिशर आहे, वेब पोर्टलचा असो की यूट्यूबचा असो, तोही पब्लिशर आहे, त्यांना एक कायदे तर आहे, रूल्स IT चे 2021चे रूल्स आहेत, त्याच्या आधीचे IT ॲक्ट आहे वगैरे वगैरे. परंतु तो कायदाचा जो अंमलबजावणी आहे ती कन्सिस्टंटली व्हायला पाहिजे आणि निष्पक्ष त्याच्यामध्ये दिसून आलं पाहिजे की ही निष्पक्ष अंमलबजावणी आहे कायद्याची. फक्त आमच्या सोयीचे चॅनल आणि आमच्या सोयीचे आहे, गैरसोयीचे असेल तर त्याला कुठलं तरी एक नाव देऊन त्याला बॅन करायचं, दॅट इज प्लेइंग विथ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इन सम वे. जसं आता आपण सांगितलं की नीतिमूल्यांचा कुठेतरी ऱ्हास होतोय किंवा ते सोडून कमर्शियल बेस्ड जास्त वापर होतोय. अशा वेळेस पेड न्यूज किंवा एजेंडा न्यूज ज्या असतात त्या किती घातक असतात? भयंकर घातक असतात. आणि तो धोकेबाजी आहे सरासर. 420 आहे तो, स्पष्ट म्हटलं तर. पेड न्यूजवर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने खूप चिंतन केलं आहे, सेमिनार्स ऑर्गनाईज केले आहेत, पब्लिकेशन्स काढले आहेत, परंतु त्यांना पॉवर, प्युनिटिव्ह पॉवर्स नसल्यामुळे प्रेस काउन्सिल काय करू शकते. शेवटी तोच आपण तिथेच येऊन पोचतो की एक तर सेल्फ रेग्युलेशन किंवा मग जागरूक ग्राहक. पेड न्यूजच्याही आणि त्याचे परिणाम हे ज्या वर्तमानपत्रांनी हे सगळे प्रकार केले त्यांचे जे मालक आहेत, दे आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट, बट दे आर ऑलरेडी पेईंग द प्राईस फॉर दॅट. कारण विश्वासार्हतामध्ये 40% घसर झाली. आणि आता तो जो ग्राहक आहे, त्याचा पाठक आहे, तो म्हणतोय मी का बरं हे सगळं तुम्ही करता, सोशल मीडियामध्ये तसंच आहे, त्याची विश्वासार्हता नाही आहे, तुमची विश्वासार्हता नाही आहे, मी तुमच्याकडे कशाला येऊ. तो जास्ती कन्व्हिनियंट आहे म्हणजे बुद्धूच मला बनायचे असेल तर मी तिथे बुद्धू बनायला तयार आहे, तुमच्याकडे कशाला येऊ. सो द क्रेडिबिलिटी, फॉल इन क्रेडिबिलिटी हैज़ अफेक्टेड देयर ओन सेल्स. अपने पैर पे उन्होंने कुल्हाड़ी मारी है. जबकि टेलीविज़न से कॉम्पीट करते वक्त बिहाइंड द न्यूज़, जैसे मैंने बोला, लॉन्ग फॉर्म जर्नलिज्म, डेप्थ जर्नलिज्म, इन्वेस्टिगेटिव जर्नलिज्म, इंटरप्रिटेटिव जर्नलिज्म, ये सब करके कि बिहाइंड द सीन्स क्या हो रहा है, सबसे मेन विश्लेषणात्मक बातम्या किंवा बातमीचे विश्लेषण की असं झालं, सेन्सेक्स टंबल्स वगैरे, तर हे का झालं, बजेट स्पीच झालं तर माझ्यासाठी काय आहे. लोकांना लोक उपयोगी तुम्ही समाचार द्या आणि ते तुमच्याकडे येतीलच. आणि ते आले की मग जाहिरात येते. जसं आता आपण क्रेडिबिलिटीचा मुद्दा सांगितला, तर न्यूज चॅनल्सबाबत असेही न्यूज चॅनल्स आहेत की म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा न्यूज देण्याऐवजी ते एन्फोटेनमेंट झालेले आहेत. म्हणजे एंटरटेनमेंट पार्ट जास्त असं वाटतं का आपल्याला? आहे ते
मला काही म्हणजे शेवटी मुद्दा तो घुमून परत तिथेच म्हणजे येतोय. मी काय म्हणतो सर्वांना माहिती आहे. पण यात म्हणजे उपभोक्ता आहेत त्यालाच जर ते पाहायला आवडत असेल म्हणजे यात काय गडबड होत आहे मला म्हणजे ते जाणून घ्यायचं आहे. हा, ही इज नॉट लुकिंग ॲट दॅट फॉर न्यूज. तो तिथे न्यूजसाठी जातच नाही आहे. हां, तर ठीक आहे ना, तो न्यूज इतर कुठं घेईल, तो त्याला जाऊ द्या परत वर्तमानपत्राकडे न्यूजसाठी. टेलिव्हिजनमध्ये तो एंटरटेनमेंटचे वेगळे प्रोग्राम्स असतात त्यांच्याकडे, सोप ऑपेराज आणि हे आणि रियालिटी शो वगैरे, पण बातमीला सुद्धा रियालिटी शो त्यांनी करून टाकला आहे. तर तो जो उपभोक्ता आहे तो म्हणतो की ठीक आहे, तो रियालिटी शो काय आणि हा रियालिटी शो काय, त्याला म्हणजे इतकं म्हणजे त्यात शोचं नावही दंगल म्हणून देतात ते. तेच मला म्हणजे जाणून घ्यायचं. तर ते पीपल आर एन्जॉईंग. इट डझंट मीन दॅट दे आर टेकिंग टू हार्ट और बिलिव्हिंग व्हॉट इज बिंग सेड देअर. TRP is not an indication of belief or trust. TRP is an indication of momentary pleasure, momentary. They are getting kicks out of that. कि चलो एक दूसरे को गाली देंगे, अभी ये आया है तो ये बोलेगा, वो जोर से चिल्लाएगा, फिर एंकर उससे जोर से चिल्लाएगा. तमाशा के लिए देख रहे हो, लेट देम एंजॉय. मेरा प्रॉब्लम कहाँ होता है कि जब वो गलत बात को सच बोल के आगे बढ़ाता है. समाचार के टॉक शो भी समाचार पे आधारित है, उसको भी हम समाचार में ही एक तरह से गिनते हैं. जैसे हम लोग न्यूज़पेपर में न्यूज़ एनालिसिस बोलते हैं और 4 एक्सपर्ट से बात करते हैं, वही चीज़ यहाँ लाइव हो रही है, 4 एक्सपर्ट से बात, वो ठीक है. मगर जब एजेंडे के साथ, वेस्टेड इंटरेस्ट के साथ किसी एक पक्ष को, किसी एक संस्था को, किसी एक विचारधारा को, किसी एक उद्योगपति को फेवर करने के हिसाब से वो बिल्ड करते हैं, and they know they are doing it, and they think nobody knows, but that is very foolish. लोकांना माहिती आहे कोण काय आहे, कोण काय करत आहे. टेम्पररीली लोग स्वे हो जाते हैं. हमने देखा फेक न्यूज़ के केस में बीच में वो चाइल्ड ये क्या कहते हैं उसको, किडनैपिंग के बहुत सारे इंसिडेंट्स आने के बाद में, फेक इंसिडेंट्स भी आने के बाद में, लोगों ने मासूम लोगों को मॉब लिंचिंग मार दिया पकड़ के. तो वो एक तो होता है. और लेकिन समाज तो परफेक्ट जगह नहीं है. पत्रकार भी वही समाज चाहता है, आपका पुलिस वाला भी वही समाज चाहता है, आपका जनप्रतिनिधि भी वही समाज चाहता है. तो वो समाज का रिफ्लेक्शन है. इट इज़ नॉट अ परफेक्ट प्लेस. यू कॅनॉट होप टू मेक इट आयडियल अँड परफेक्ट. ते आदर्श करण्याच्या, परंतु आपण इम्परफेक्शनला किती रिड्यूस करू शकतो हे पाहतो फक्त. तर त्याच्याकडे जेवढे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत समाजात, तो माझ्यासारखे टीचर असो की तुमच्यासारखे पत्रकार असो की नेता असो, रिलिजियस लीडर्स, स्पिरिच्युअल लीडर्स असो, त्यांनी सगळ्यांनी एक थोडंसं म्हणजे नैतिकतेकडे पाहायला पाहिजे की आपण व्हॉट आर वी गिविंग टू दिस सोसायटी, वेअर आर वी टेकिंग दिस ब्युटिफुल कंट्री ऑफ आर्ट्स. त्याच्यात थोडासा विचार झाला पाहिजे, मंथन झालं पाहिजे. एक इतका म्हणजे काय म्हणतो त्याला, सेल्फिशनेस नको आहे. या जे 3-4 वर्ग मी सांगितले, जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्यामध्ये एवढी सेल्फिशनेस नको. लाँग टर्ममध्ये खूप घातक आहेत. आपण समाचार माध्यमांबाबत बोललो आहे. आपण सोशल मीडियाचं जे आहे आपण म्हणतो आहे की आजची जी तरुण पिढी आहे किंवा लहान मुलं आपण जी पाहिली, म्हणजे लहान मुलं म्हणण्यापेक्षा आपण ते लवकरच तरुण होतात, तर समाज माध्यमांचा सोशल मीडियाचा किती वाईट परिणाम होतो आहे म्हणजे एकंदरीत समाजावर? सोशल मीडियाचा खूप जास्त चांगला परिणाम होऊ शकतो. फक्त ते कोण त्याला गाईड करते, तो जो तुम्ही तरुण आणि लहानपण, पॅरेंटल कंट्रोल इज की. पॅरेंटल कंट्रोल ही चुकीचा शब्द आहे. पॅरेंटल हँड होल्डिंग म्हणावं लागेल त्याला. आणि याच्यात फार मोठा फरक आहे, कंट्रोल आणि हँड होल्डिंग. कंट्रोल म्हणजे मी जो कोणी असेल, ही टेल्स हिज चाइल्ड की डोंट वॉच दिस, यू हॅव ओनली 2 hours फॉर दिस, डोंट वॉच दिस साईट्स, डोंट गो ऑन दिस इंटरनेट, इंस्टाग्राम पाहायचं नाही, याच्यात जायचं नाही, त्याच्यात जायचं नाही. हे कंट्रोल झालं. त्याच्यामध्ये त्याच्या मोबाईलमध्ये टेक्नॉलॉजिकली पॉसिबल आहे कंट्रोलसुद्धा आता हे करणे, की काय पाहत आहे काय, हे कंट्रोल आहे. परंतु कंट्रोलशी हे होणार नाही. हँड होल्डिंग म्हणजे त्याच्यासोबत त्याच्या बाजूला बसून चांगले जे काही इन्फॉर्मेटिव्ह साईट्स आहे त्याच्यासोबत पाहायचे.
आणि त्याला सवय लावून द्यायची चांगल्या गोष्टींची. एकदा त्याला चांगल्या गोष्टींची सवय लागली ना, मग कंट्रोल आर नॉट नेसेसरी. म्हणजे चांगली सवय लागणं त्याला हां, आणि त्याच्यासाठी फक्त त्याला सांगून किंवा त्याला पनिश करून किंवा त्याला डिक्टेटोरियल हे ॲटिट्यूडने ऑथॉरिटेटिव्ह हे आता चालणार नाही. तुम्ही त्यांचे मित्रसारखे त्याच्यासोबत बसा आणि रस त्याला डेव्हलप करा. त्या नॅशनल जिओग्राफिक आहे, इतरही चांगले चॅनल्स आहेत, काही धार्मिकही चांगले साईट्स आहेत, एज्युकेशनचे चांगले साईट्स आहेत. ते इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमधून तुम्ही क्युरेशन करा आणि त्या पोराला तुम्ही सांगा की हे बघ किती छान आहे, आपण दोन्ही मिळून. मग आपण रात्री जेव्हा डॅडी येईल ना, आपण डिनर घेत असताना हे डिस्कस करू आणि पुन्हा ते डिस्कस करा. म्हणजे तो स्ट्रेंथन होतो त्याच्यात. आणि ही टेक्स स्टार्ट्स टेकिंग इंटरेस्ट ऑन दिस काइंड ऑफ थिंग्स. इफ ही स्टार्ट्स वॉचिंग दोज काइंड ऑफ थिंग्स, ही हॅज नो टाईम फॉर एनी अदर काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी ऑन द इंटरनेट. पण ते 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष जे फॉर्मेटिव्ह असते, प्रत्येक पॅरेंटनी डिसाईड करावं की फॉर्मेटिव्ह कुठले वर्ष आहेत का चाइल्ड हे घ्यायची, मदत घ्यायची आणि फॉर दॅट पर्टिक्युलर पिरियड स्टे विथ हिम, होल्ड हिज हँड अँड लीड हिम इन टू द वर्ल्ड ऑफ सायबर स्पेस, इंटरनेट, की कसं वागायचं त्याच्यावर. देन ही विल डू इट ऑन हिज ओन. यू डोंट नीड टू इन्स्टॉल एनी कंट्रोल और एनी वरी अबाउट कि उसके पीयर स्कूल में जाके पोर्नोग्राफिक साइट्स देख रहे होंगे तो इसको भी आदत लग जाएगी वगैरह. यू डोंट हैव टू वरी अबाउट दैट, क्योंकि अच्छा खाना तुमने खिला दिया ना उसको, फिर वो फास्ट फूड पे नहीं जाता. आपण बऱ्याच विषयांवर चर्चा केली आहे. महत्त्वाचा यात एक प्रश्न एक राहिलेला आहे, व्हॉट इज जर्नलिझम. बिंग अ टीचर किंवा आपण ॲज अ विभाग प्रमुख आहेत जनसंवाद विभागाचे आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेत असतात. पत्रकारितेकडे बऱ्याच जणांचा कल असतो. तर त्याआधी काय सांगाल, व्हॉट इज जर्नलिझम. पत्रकारिता म्हणजे नेमकी काय असते. म्हणजे अनेकांच्या मनात संभ्रम असतं की नाही मला पत्रकार आहे, मला इथे जायचं आहे, पण त्यांना ते योग्य माहिती नसते. बरोबर. म्हणून पत्रकार काय असतो किंवा पत्रकारिता काय असते. पत्रकारिता म्हणजे 2-3 गोष्टी आहेत. एक तर जसं मी सांगितलं की जे जटिल कॉम्प्लिकेटेड मॅटर्स आहेत, जे सर्वसाधारण माणसाला समजणार नाही, ते समजून त्याचा जो पाठक किंवा दर्शक किंवा श्रोता आहे त्याला एक्सप्लेन करून देणे. आता एक्सप्लेन काय करून देणे, तर कोणी सिनेमा सेलिब्रिटीचे पर्सनल अफेअर्स एक्सप्लेन करून देणे हे पत्रकारिता. जे त्याच्या उपयोगाचे आहेत, त्याच्या जीवनात, डेली लाईफमध्ये, फ्युचरमध्ये, त्याच्या फॅमिलीसाठी, त्याचे इकॉनॉमिक स्टेटस, त्याच्या सोशल याच्यात, त्याच्या हेल्थ, एज्युकेशन, हे जे सगळे जे त्याची जीवनवर प्रभाव टाकतात, जेवढे काही संगीन सिरियस इश्यूज आहेत, गंभीर इश्यूज आहेत, ते त्यांना समजवून पटवून देणे पहिला हा. तर इन्फॉर्मेशन जसं मी म्हटलं की आणि जर्नलिझम याच्यामध्ये किंवा न्यूज आयटम याच्यामध्ये काय फरक आहे. इन्फॉर्मेशन आणि बातमीमध्ये हाच फरक आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे जो एखादी तुम्ही शासकीय वेबसाईट उघडली तर जे तुम्हाला दिसेल दॅट इज इन्फॉर्मेशन. पण एखादा ॲक्ट असेल, एखादा कायदा असेल, एखादा GR असेल, तर मला ॲज अ कॉमन मॅन समजत नाही की मेरा क्या है इसमें. तो मेरा क्या है इसमें ये समझा के देना सरल शब्दों में, वो जर्नलिज्म है. दूसरा कि जो शासन में है, पावर में है, वो चाहे इकोनॉमिक पावर हो, चाहे पॉलिटिकल पावर हो, रिलीजियस पावर हो, उनमें से जो बातें वो लोग छुपी रखना चाहते हैं, लेकिन जो बातें ऐसी हैं कि अगर वो पब्लिक डोमेन में आती है तर ते जनहितार्थ आहे आणि पब्लिक डोमेनमध्ये जर येत नाही तर जनहित की हानी होती है. अशा गोष्टी, फक्त अशा गोष्टी ते लोकांसमोर आणणे हा एक मोठा त्याचा आहे. आणि तिसरं समाजाला आरसा दाखवणं की यू आर नॉट परफेक्ट. मी जे काम करतो, मी शासनावर नजर ठेवतो आहे, मी उद्योगपतींवर नजर ठेवतो आहे, मी ॲडमिनिस्ट्रेशन लालफिताशाही ब्युरोक्रॅट्सवर नजर ठेवतो आहे तुमच्या वतीने, तुमच्या हितासाठी जोपासण्यासाठी. हे वन साईड ऑफ द कॉईन आहे. दुसरी,
तुमची जर चूक असेल तर तेही मी पॉईंट आऊट करून दाखवेन. समाजात जे काही विघटक प्रवृत्ती आहेत, इव्हल इन्फ्लुएन्सेस आहेत, ते सुद्धा आरसा दाखवणे समाजाला हा एक महत्त्वाचा, याला पत्रकारिता म्हणतो आपण. बाकी जे आहे ते सगळं PR आहे. तर देर आर मेनी, म्हणजे आम्हाला माझे गुरु सिनियर जर्नलिस्ट वगैरे भेटतात, तर ते त्याची शोकांतिका अशी आहे की आता पत्रकारिता फारशी राहिलेली नाही आहे, पत्रककारिता राहिलेली आहे. म्हणजे जे प्रसिद्धी पत्रक आहेत फक्त ते पब्लिश करणं म्हणजे हे असं नाही आहे. आणि असं मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की जर असं नसेल, पत्रकारिता नसेल आणि पत्रककारिता सुरू असेल, तर ही गोल्डन संधी आहे तुमच्यासाठी. तुम्ही जाऊन जर पत्रकारिता केली तर तुम्हाला कोणाशी कॉम्पिट करावं लागणार नाही ना. यू विल स्टँड आउट. सर हे इट्स नॉट कॉज फॉर कंसर्न फॉर माई स्टूडेंट्स, फॉर देम इट इज़ एन अपॉर्चुनिटी कि अगर जर्नलिज्म अच्छा नहीं हो रहा है तुम जाके करो, तुम जल्दी नेम एंड फेम कमाओगे, जल्दी तुम प्रस्थापित हो जाओगे. सो इट्स एन अपॉर्चुनिटी फॉर गुड यंग पीपल आय थिंक. विद्यापीठाचं जनसंवाद विभाग आहे. कुठल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जर्नलिझम करायला पाहिजे, किंवा विभागातर्फे काय काय कोर्स सुरू आहेत सध्या, कुठल्या डिग्रीज मिळत आहे, साधारण त्याची आपण माहिती द्यावी. म्हणजे एखाद्याला जर करायचं असेल तर म्हणजे त्याला नक्कीच मार्गदर्शन मिळेल आमच्या थ्रू. हां, पहिली गोष्ट अशी आहे की लोक विद्यार्थी, अनेक विद्यार्थी असे आहेत की TV बद्दल की मला निशांत महात्मे व्हायचे आहे, मला बरखा वगैरे वगैरे, ग्लॅमर. तर ते मी सुरुवातीलाच कॅव्हिएट ज्याला म्हणतो की ग्लॅमर मुळे जर तुम्हाला यायचं असेल तर कृपया येऊ नका. दिस इज हार्डवर्क, खूप हार्डवर्क म्हणजे काही एक जे काही सिनेमामध्ये पत्रकाराचा जो स्टिरियोटाइप क्रिएट झालेला आहे की तो वो रात में घूमता है, दीवार फांग के जाता है, कुत्ते उसके पीछे दौड़ते, गुंडे उसको मारते, असं काही नसतं. तो हार्डवर्कबद्दल पण मी नाही बोलत. हार्डवर्क म्हणजे मेंटल हार्डवर्क, स्टडी, खूप स्टडी करावं लागते, भरपूर अभ्यास करावा लागते. म्हणजे तुम्ही कोणाचा जर इंटरव्ह्यू घ्यायला, एखादा सायंटिस्टचा इंटरव्ह्यू घ्यायला गेले किंवा एखादा इकॉनॉमिस्टचा इंटरव्ह्यू घ्यायला गेले तर किमान त्याला जितकं माहिती आहे त्याच्यापेक्षा अर्ध तुम्हाला माहीत पाहिजे. त्या विषयावर खूप तयारी करावी लागते, खूप मेहनत घ्यावी लागते. आणि स्पिरिच्युअली खूप स्ट्रॉंग व्हावं लागतं. एक मी ते अनुभवलं. स्पिरिच्युअली, रिलिजियसपेक्षा स्पिरिच्युअली म्हणतो आहे मी की तुम्ही जर चांगली पत्रकारिता करत असाल, चांगली पत्रकारिता करत असाल तर तुम्हाला रोज राईट आणि रॉंगमध्ये सिलेक्ट करावा लागतो. आणि तो एक स्पिरिच्युअल डिसिशन आहे, कारण सब्जेक्टिव्ह आहे. राईट कोणासाठी आणि रॉंग कोणासाठी. माझ्यासाठी जे राईट आहे कदाचित तुमच्यासाठी तो रॉंग असेल, वाईस वर्सा. तर तो जो एक सेन्स ऑफ राईट अँड रॉंग आहे तो डेव्हलप करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही सिलेबसमध्ये नसला तरी जो कुठलाही सब्जेक्ट आम्ही जेव्हा डिलिव्हर करतो त्याच्यासोबतच हा एक व्हॅल्यू ॲडिशन किंवा व्हॅल्यू इन्कल्केशन आम्ही भर देतो त्याच्यावर, की जे नॉलेज आहे, जे स्किल्स आहे त्याच्यासोबत त्या स्किल आणि नॉलेजला वापरायला तो जो फ्रेमवर्क आहे तो व्हॅल्यू बेस्ड असायला पाहिजे. तरच तुम्ही जे करत आहात त्याच्यामध्ये यश मिळेल आणि तरच तुम्हाला त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळेल. तर सॅटिस्फॅक्शन हा मोठा कॉम्पोनंट आहे पत्रकारितेत किंवा मास कम्युनिकेशनमध्ये. अनेक लोक म्हणतात, जसं तुम्ही सांगितलं की पैसे कमी आहेत, सॅलरी कमी आहेत. मी त्यांना म्हणतो की तुम्ही सॅलरी म्हणू नका, तुम्ही कॉम्पेन्सेशन म्हणा, की मी जेवढे एफर्ट टाकतो त्याचे कॉम्पेन्सेशन. तर त्याच्यामध्ये दोन घटक आहे कॉम्पेन्सेशनचे, एक सॅलरी आहे आणि एक सॅटिस्फॅक्शन आहे. एक्झॅक्टली. तर 15,000 जर तुमची सॅलरी असेल तर अजून एक 15,000चा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतो, जे इतर कुठल्याही प्रोफेशनमध्ये मिळत नाही. तर तुमचं कॉम्पेन्सेशन 30,000 आहे, भले तुमची सॅलरी 15,000 आहे. याची तयारी ठेवा. बरोबर. तुम्हाला जर नुसतं पैसे कमवायचे असेल तर मला नाही वाटत की तुम्ही, है ना, यू कॅन डू मेनी थिंग्स. बरोबर. तुम्ही एखादी इन्शुरन्स कंपनीचे एजंट बनवू जा, की काय जे काही करायचं असेल.
मोबाईलची दुकान जे काही करायचं असेल, पण याच्यामध्ये हे आहे. पण मला इथे ॲड करायला आवडेल की डिपार्टमेंटमधून निघणारा विद्यार्थी नक्कीच म्हणजे तुम्ही म्हणतात चॅलेंजेस असले तरी जो शिकून बाहेर निघतोय तो नक्कीच डिपार्टमेंटचं तर नाव करतोय, शिक्षकांचं नाव करतोय आणि स्वतःचं देखील करतोय. वेळ फार कमी आहे आणि बऱ्याच विषयांवर चर्चा झालेली आहे. विद्यार्थ्यांना, तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा जे येणारे पत्रकारिता ज्यांना करायची आहे त्यांना एक काय मूल मंत्र द्याल आपण बिंग अ टीचर? मूल मंत्र तो ऑलरेडी आपला भारताचा मॉटो आहे, सत्यमेव जयते, तेवढंच आहे. नक्कीच सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि विविध विषयांवर चर्चा केली. आपले मनापासून धन्यवाद. नक्कीच प्रेक्षकांनो, ही माहिती तुम्हाला कामी पडेल आणि ज्या काही माध्यमं असो, समाचार माध्यमं असो, शंका कुशंका होत्या त्या सरांनी दूर केलेल्याच आहेत. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. या कार्यक्रमात बस इतकंच. नमस्कार.